अखिल विश्वाला चैतन्याचं वरदान देणारे मंगलमूर्ती गौरीनंदन श्री गणरायाच्या चरणी त्रिवार अभिवादन करून श्री साई गणेश आर्ट आणि घाडीगावकर परिवारातर्फे उपस्थित सर्व गणेश भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत. प्रतिवर्षी नवनवीन पौराणिक देखावे सादर करण्याच्या परंपरेला अनुसरून यावर्षी सादर केलेला पौराणिक देखावा श्री स्वामी समर्थ महिमा. महाराष्ट्राच्या एका पावन भूमीला सुरुवातीपासूनच अनेक पुण्यात्मांचे पाय लागले. संत ज्ञानेश्वरांपासून संत एकनाथ महाराज, तुकोबाराया, रामदास स्वामी, संत गजानन महाराज अशा अनेक संतांनी ही माती पवित्र केली. 19व्या शतकाच्या मध्यावर याच मातीत स्वामी समर्थ नावाचा मानवरूपी परमेश्वर अवतरला आणि आपल्या अक्कलकोट येथील वास्तव्यादरम्यान त्यांनी सकल जनमानवास कर्म, भक्ती आणि मोक्षाचा मार्ग दाखवला. दत्तगुरूंचा चौथा अवतार या रूपात स्वामींनी परिजनांसाठी जे जे कार्य केलं, ज्या ज्या लीला केल्या, त्या सगळ्यांचाच मी साक्षीदार आहे. एक दोन नव्हे तर तब्बल 22 वर्ष माझ्या सावलीत परब्रह्म बसलेले पाहिले आहेत मी. नुसतेच पाहिले नाही तर अनुभवले आहेत मी. ईश्वरी रूपाची लीलाच निराळी. ईश्वरी शरीर अन्य जीवांप्रमाणे सामान्य नसतं. तो असामान्य अनुभव मी स्वतः पाहिला. देवा, तू झाडामधला देव आहे. तू आतापर्यंत काही कमी पडू दिलं नाही. मला माफ कर. मी माफी मागतो तुझी. आणि हो, येत्या बस्तरवादी तुला फुगे आणि दैवात झालं. मला माफ कर. झाडासमोर हात जोडून लाकूड तोड्या झाडाच्या फांद्या तोडायला झाडावर चढतो. झाडाच्या फांद्या तोडत असताना लाकूड तोड्याची कुऱ्हाड अचानक झाडाजवळ असलेल्या वारुळावर पडते. लाकूड तोड्या झाडावरून खाली उतरतो आणि कुऱ्हाड बघतो तर काय, वारुळातून रक्त येताना त्याला दिसतं. मग लाकूड तोड्या वारुळातून घाबरत घाबरतच कुऱ्हाड काढतो. अरे देवा, हे काय झालं? वारुळातून रक्त कसं आलं? लाकूड तोड्या वारुळाजवळ जातो आणि वारुळाची माती दूर करतो आणि बघतो तर काय, वारुळातून एक दिव्य तेजस्वी साधू बाहेर आला. अचानक तेजस्वी प्रकाश वाढतो आणि लाकूड तोड्याच्या डोळ्यासमोर अंधार पसरतो. डोळे उघड. पापण्या जड झाल्यात. काहीच दिसत नाही. अगदी सगळीकडे काळोख पसरलाय. तोच तर दूर करायला आलोय आम्ही. नंतर स्वामी उजवा हात वर करतात आणि तेजस्वी प्रकाश कमी होऊ लागतो. आपण कोण म्हणायचं स्वामी? अरे वेड्या, तुझ्या प्रश्नातच तुझं उत्तर आहे. दत्तगुरु? हो हो, आम्हीच आहोत दत्तगुरु. आम्हीच होतो श्रीपाद श्री वल्लभ. आम्हीच होतो नरसिंह, सरस्वती आणि आम्हीच आहोत स्वामी समर्थ. पटली. सगळी ओळख पटली. स्वामी, सगळी ओळख पटली. लाकूड तोड्या स्वामींच्या पायावर डोकं ठेवून रडत रडत बोलतो. चुकी झाली स्वामी. माझ्यामुळे लागलं तुम्हाला. मला माफ करा महाराज, मला माफ करा. हे तर निमित्त मात्र आहे. घाव देणारे आम्ही, घाव सोसणारे आम्ही आणि घावी आम्ही. वाईट वाटून नको घेऊस बा. मानव जातीच्या इतिहासात अजरामर झाला आहेस तू. आमचे चरित्र तुझ्या नावाशिवाय सुरू होऊ शकत नाही. हाच तुझा उद्धार आहे. भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.